65-year-old woman once came to me in tears and terrible pain. She was once independent and now unable to lift her arm to even comb her hair. She had advanced shoulder arthritis. The joint was completely worn out. We tried every non-surgical option. We tried physiotherapy, injections, and even lifestyle changes. But the pain never stopped, neither did her frustration. That's when we decided it was time. We planned a reverse shoulder replacement surgery for her. But not just any surgery, this was powered by AI-based 3D mapping technology. We mapped her joint with precision down to the last millimeter using a CT scan. AI helped us plan the exact angles, screw placements, their sizes, and the implant fit, personalized just for her body. The surgery went beautifully. Within weeks, she was lifting her arms. Within months, she was back doing her all routine activities, hugging her daughter, pain-free. That's the power of the right decision guided by right technology. As surgeons, we don't just operate on joints, we help people get their life back. That is why I do what I do. But don't take my word for it. Hear her story in her own words. Watch the next space and let's see how far she has come. मी कमल विजय मुले, अहमदनगर तालुका पाथर्डी इथून. मला खांद्याचं म्हणजे हात वरही जात नव्हता, मागेही जात नव्हता आणि सगळंच काम करायला प्रॉब्लेम होत होता. म्हणून मी आधी बऱ्याच डॉक्टरांना दाखवलं, पण म्हणजे काही इतका फरक पडला नाही मला. मग मी इथे संचेतीला आले, ईशान शेवाटे सरांना भेटले. त्यांनी सांगितलं की पूर्ण खांदा जाम झालेला आहे, मग आपल्याला सर्जरीच करावं लागेल. पण त्यांनी आधी बऱ्यापैकी 2-4 वेळा मला बोलवलं, ट्रीटमेंट केली, पण त्याचा काहीच म्हणजे तेवढा परिणाम झाला नाही. मग ते म्हटलं की आपण सर्जरी करून घेऊ, कारण माझा नगरला, अहमदनगरला तिथे डॉक्टरांनी मशीनमध्ये तो हात पण फिरवला होता आणि सगळंच करून झालं होतं. ते म्हटले मग आता लास्ट स्टेप आपल्याला तीच आहे की आपण सर्जरी करून घेऊ. मग आम्ही तयार झालो. सरांनी म्हणजे इतक्या यांनी सांगितलं ना, त्याच्यामुळे माझ्या मनातली जी काही भीती होती ती पूर्ण गेली. मला कोणत्याही प्रकारची भीती वाटली नाही. म्हणजे त्यांनी सांगितलं की हे खूप रिस्की आहे, म्हणजे तुम्ही घाबरू नका आहे मी. आणि त्यांनी खूप धीर दिला मला, तर मला भीतीच वाटली नाही कोणत्याही प्रकारची. मग ऑपरेशन थिएटरमध्ये जाईपर्यंत ते म्हणजे खूप हे करीत होते की काही घाबरायचं कारण नाही आहे, आणि तशी मला भीती वाटलीच नाही कोण ह्या याची. आणि त्यांनी म्हणजे खरोखर खूप सगळ्या प्रकारचं त्यांनी स्वतः येऊन एक्सरे केला, एक्सरसाइज स्वतः शिकवली. आणि मी नंतर 8-10 दिवसांनी मला बोलवलं, तेव्हा मी एवढी कव्हर झाले होते म्हणजे की मला स्वतःला भीती वाटायला लागली की मग जर नाही केलं मी तर मी मग रात्रंदिवस म्हणजे एक्सरसाइज वगैरे करत होते हाताची याची. आणि ते आल्यावर त्यांनी पाहिल्यावर ते एकदम सरप्राईज झाले की ते म्हणे की महिन्याचं पेशंट जेवढी एक्सरसाइज करणार नाही, मुवमेंट होणार नाही, तेवढं तुम्ही 10 दिवसात करून दाखवल्या मला. आणि खूप व्यवस्थित झालं. आणि प्रत्येक महिन्याला सर व्यवस्थित सगळं विचारून घेतात, एक्सरसाइज पाहतात आणि ट्रीटमेंट सगळी व्यवस्थित देतात. आणि त्यांनी खूप मला सपोर्ट केला आणि छानपैकी माझं ऑपरेशन सक्सेस झालं.